सखी सावली काव्यांजली। पण तुला जर इथेच राहायचं असेल ना तर तुला मला प्रॉमिस करावं लागेल की इथे अशी रडत बसणार नाही। तू अशी रडत राहिलीस तर प्रीतमला कसं सांभाळणार तू, हो की नाही? प्रॉमिस कर बघू मला, स्वतःची काळजी घेशील, रडणार नाही। लाडू शांत हो, रडायचं नाही। आत्ताच प्रॉमिस केलेस की नाही? तू एक काम कर, तू इथे बस, मी आतमध्ये जाऊन येतो। काय करतेस? मी काही नाही, आपलं काय आपलं? काय विचारते मी? इथे काय करत होतीस? इथे काहीच नाही, खरंच काही नाही। मग आम्ही दोघी बोलत असताना दाराच्या मागे चोरासारखी उभी राहून दाराचं माप घेत होतीस का तू? अगं ते म्हणजे काय खोटं बोलू नकोस। आमच्या दोघींचं बोलणं चोरून ऐकत होतीस ना? नाही ताई, मी सहजच बाहेर आले होते। मग सरळ बाहेर का आली नाहीस, इथे का अडखळलीस? ते काय झालं माहितीये का? मला तुझ्या सगळ्या सवयी माहिती आहेत। मी काय आज ओळखत नाही तुला? तुझी मोठी बहीण आहे मी, जन्मापासून माहिती आहे मला तू कशी असते। एक तर आधी आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस आणि आता खोटंही बोलतीयस। चल तू आत। अगं ताई, हात सोड। चल माझ्या बरोबर। काय चाललंय तुझं मधुरा? अगं हे असं चिडून प्रश्न सुटणार आहेत का? चांगलं घराबाहेर काढलं होतं त्या ड्युटीला, तर ह्या आल्यामध्येच तिची बाजू घ्यायला। उगाच कशाला हे नको ते उद्योग? तू या घरची करती स्त्री आहेस मधुरा, माझी बहीण आहेस, प्रीतमची आई आणि अंजलीची सासू आहेस तू मधुरा। तुला असं वागून कसं चालणार आहे ग? तू तुझ्या सुनेची शत्रू आहेस का? नाहीये ताई, मी तिची शत्रू नाहीये आणि तुलाही हे चांगलंच माहितीये। पण बघ ना, ती मुलगी या घरात आल्यापासून काहीही चांगलं होत नाहीये, काहीही नीट होत नाहीये। प्रीतमच्या स्टुडिओचा केवढा मोठा प्रॉब्लेम झाला, त्यांच्या हातातून मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं। ताई, आता तर प्रीतमच्या जीवावर बेतलंय, मग मी कशी गप्पा बसू सांग मला? नाही, मला हे पटतच नाही। मला सांग, प्रीतमच्या डोक्यावर जेव्हा आघात झाला तेव्हा अंजली नेमकं काय करत होती ग? बोल ना, उत्तर दे। नुसते आरोप करून प्रश्न सुटत नाही, आणि हे पायगुणाचं म्हणत असशील ना तर असं काही नसतं ग। हे बघ, जे जेव्हा व्हायचं ना तेव्हा ते होतच असतं। अख्खं घर कोलमडायला एक क्षणही पुरेसा असतो। मी माझ्या अनुभवावरून सांगते, घर एकत्र बांधून ठेवणं खूप कठीण असतं मधुरा। मधुरा, प्रीतमला जशी तुझी गरज आहे ना आता, अगदी तशीच त्याच्या बायकोची सुद्धा त्याला गरज आहे। तिला आत घे मधुरा, तिला घरात घे। अगं एक विचार कर ना, तिच्या आई वडिलांचं छत्र हरवलेली पोर आहे ती, ज्यांनी तिला आधार दिला,
ते काकाही राहिले नाहीयेत या जगात। मग अशा वेळी ती कुठं जाईल? मसणात जाईल, उक्कीर ड्रायव्हर राहील, तुम्हाला कशाला तिचा पुळका? मरे ना का ती? आम्ही सुटू एकदाचे। आता महत्वाचं काय आहे मधुरा? प्रीतमचं बरं होणं। हे बघ, तू त्याच्या काळजीपोटी हा त्रागा करतेस हे कळतंय मला, पण आपण सगळ्यांनी मिळून त्याला बरं करूया ना। हे बघ, तू चुकीचा विचार करू नको आणि नको त्या गोष्टीचा हट्ट करू नकोस। ऐक माझं। ठीक आहे, तू म्हणतेस तसं मी घेते अंजलीला करा, पण मला सांगता येईल तिला बघितल्यावर प्रीतमला जो त्रास होतोय त्या त्रासाचं काय करू मी? अगं प्रीतम तर तिला ओळखतही नाहीये, मग कुठल्या नात्यानं मी तिला घरात घेऊ सांग ना? मधुराताई शाबास, हे अगदी खरं बोललात तुम्ही। अंजलीला आता कोणी घरात घेत नाही। थांब कार्टे, ओ थांब, तुला कळत नाही। काय काय कळत नाही मला? वाक्य पूर्ण कर म्हणजे मला पण कळेल। नाही अगं, सगळं ठीक होईल, तू काळजी करू नको। प्रीतम बरा होईल लवकर। आणि हे बघ, तू इथली चिंता करू नकोस, मी बघतो सगळं। हो ठीक आहे, चालेल। आई, कॉफी देतेस का प्लीज? अरे आई नाहीये घरी, तुला हवं असेल तर कॉफी मी करून देतो। नाही नाही नाही, नको बाबा, इट्स ओके। कुठे गेली आहे? अरे ती आणि काव्या प्रीतमला बघायला त्याच्या घरी गेली। प्रीतमला बघायला म्हणजे? त्याच्या डोक्यात कुंडी पडून जखम झाली आहे त्याला। काय कुंडी काय म्हणजे कसं काय? किती लागले? काय डॉक्टर काय? नाही म्हणजे मलाही अजून नीट कळलेलं नाहीये, पण या दोघी आल्यावर कळेल आपल्याला। अरे मी पण जाणार होतो, पण मुलं घरी एकटी आहेत ना, म्हणून नाही गेलो। बाबा, मला कोणी कळवलं नाही। नाही म्हणजे मी तिथे जवळच होतो, आईला घेऊन गेलो असतो तिथे। अरे काव्या होती ना। नाही म्हणजे धावपळीत तसं लक्षात नाही आलं। बरोबर, काव्या होती, तुमची लाडकी सून होती मदतीला, मुलाची गरजच काय। बाबा, प्रीतमला डॉक्टरांकडे नेलं होतं ना, ती काव्यानेच ट्रीटमेंट केली। सुपर वुमन आहे, तिला तर सगळं येतं। विश्वजित, अरे कुठला विषय कुठे नेतोयस तू? काय बोलतोयस तू हे? बरोबर तर बोलतोय। मला साधं फोन करूनही कळवावं असं वाटलं नाही कोणा। त्यांनी तर नाही सांगितलं की विश्वजितला कळवायचं नाही। नाही, तिचे स्वतःचे बाबा जेव्हा गेले होते तेव्हा तिनेच तर सांगितलं होतं की विश्वजितला निरोप द्यायचा नाही। विश्वजित, अरे अशा प्रसंगातही तुला काव्याबद्दल असं बोलणं कसं सुचतं रे? तेच तर म्हणतोय मी बाबा, अशा प्रसंगात सुद्धा तिला माझ्या विरोधात कारस्थानं करायला कसं सुचतं? आणि तुम्ही दोघं तर आहातच, तिचा सपोर्ट सिस्टम। मुलगा तर रिकाम टेकडा आहे, काही करत नाही, नोकरी नाही, घरी बसून राहतो, इंटरव्ह्यूला जातो। आणि हो, त्यातून बायकोच त्याला घरी परत घेऊन आली म्हणजे तर झालंच। विश्वजित बस, यापुढे एक शब्दही बोलू नकोस तू। मी रागवलो नाही, मला वाईट वाटतं। प्रीतम माझा भाऊ आहे तरी मला कोणी कळवलं नाही। इतकी गंभीर गोष्ट मला कोणीच काही इन्फॉर्म केलं नाही, पण काव्याला केलं। एक विचारू बाबा, माझ्या घरी
असण्याला काही अर्थ नाही. हो ना? काय चाललंय तुमच्या दोघींचं? एकमेकींना खाणाखुणा करायची काहीही गरज नाहीये. सरळ माझ्याकडे बघून बोला. काय ग आशू, आत्ता मी आणि अंजली बोलत असताना आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस तू? काय सांगते? शी बाई आशू, असं करतात का? चोरून ऐकायचं नाही, चांगली सवय नाहीये ही. आई, तिला काय ओरडतेस तू? तू सुद्धा तेच करत होतीस आत्ता. एवढ्या गोष्टी होऊन गेल्या, दुसऱ्यांच्या घरात राहायची वेळ आली तरी तुमच्या वागण्यात काहीच फरक कसा नाही ग? काही वाटतच नाही का तुम्हाला? नाही अगं, तसं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज माझा नाही, अंजलीचा झाला होता आई. तुम्हा दोघींमध्ये सुधारणा झालीये म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून या घरात राहायला घेऊन आली होती ती. पण मी ओळखते ना चांगली तुम्हा दोघींना. आत्ता या घरात जे काही चाललंय त्यामागे तुमच्या दोघींचा हात तर नाहीये ना? शे ग काव्या, काहीतरी काय? आम्ही का असलं काहीतरी करू? नाही नक्की ना? हे बघ आई, बाबा गेल्यानंतर तुम्हा दोघींची काळजी वाटते म्हणून अंजली स्वतः तुमच्याबरोबर राहिली होती तिथे घरी. तुम्ही दोघी एकट्या पडाल, तुम्हाला आधाराची गरज आहे म्हणून तुम्हा दोघींना या घरात राहायला घेऊन आली. आणि हो, या प्रकरणामागे तुमचा हात आहे असा एक जरी पुरावा माझ्या समोर आला ना तर याद राखा, या घरातून कायमचं बाहेर काढेनच, शिवाय आयुष्यभर अद्दल घडेल अशी शिक्षा देईन तुम्हा दोघींना. कसं वाटतं आता? बेटर? बरं आहे. सूप आणलंय तुझ्या. चला एवढं. अरे कशासाठी म्हणजे काय? आता तुझं सगळं खाणं पिणं मी स्वतः बघणार आहे. एवढी धावपळ करत असतोस तू. सगळ्या गडबडीत तुला काय हवं काय नको ते बघताच येत नाही मला. घे. कसं आहे? बेस्ट. प्रीतम, आता पुढचे काही दिवस मी माझ्या सगळ्या मीटिंग्स सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल केलेल्या आहेत. आता फक्त ॲट युअर सर्व्हिस. तुला लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि त्यासाठी तुला छान चांगलं चुंगलं हेल्दी सगळं करून खायला घालणार आहे मी. हे बघ, माझ्या जवळ आहेस एवढंच पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि मी निम्मा बरा झालोय
त्यामुळे की तू आसपास आहेस माझ्या सतत. असं काही वेगळं करायची खरंच गरज नाही. मावशी आहे अजून का गेली? आहे, थांबली. आणि सुनंदा काकू कशा काय आल्या इकडे असं अचानकपणे? मी ऑब्झर्व केलं त्यांच्या गळ्यात ना मंगळसूत्र आहे ना कपाळाला कुंकू. अशा का राहतात? प्रीतम हे बघ, हे सगळं आहे ना मी तुला नंतर समजावून सांगेन ना. तू हे सूप संपव बरं आधी. हे घे. एक मिनिट, पुष्पांजली सुद्धा इथे राहणार का? काय ग? प्रीतम मी तुला म्हंटल ना, जास्ती स्ट्रेस घ्यायचा नाही, विचार करायचा नाही. मी तुला सगळं नंतर समजावून सांगेन ना. स्ट्रेस नाही घेते, जनरल विचारतोय. प्रीतम फक्त आराम करायचा आहे ना. हे घे, हे सूप संपव, आपण नंतर बोलूया. आणि मी आलेच. तुमचं लग्न झालं पुष्पांजली? अरे मला कोणी सांगितलं का नाही? आणि तुम्ही मला लग्नात बोलवलं नाही. आज माझ्या प्रीतमची जी काही अवस्था आहे त्याच्यावर जे काही संकट आलं ते हिच्यामुळे आलंय. पुन्हा या घरात पाऊलही टाकायचं नाहीये. लाडू तुझ्यासाठी पाणी आणलं. काही प्रीतम कसं आहे? त्याने काही खाल्लंय का? सगळं ठीक आहे ना? हो बरं आहे. मावशी आत्ताच त्याच्यासाठी सूप घेऊन घे. तू काळजी करू नको. तू हे घे, पाणी पी बघू. हॅलो, हा नारायण. मला थोडा वेळ दे ना प्लीज. मी कळवते तुला. हा हा. काका तुम्ही अंजली बरोबर आहात नाही काय? हो. मी जरा प्रीतमला भेटून येते. जा बेटा. मी आलेच. हा, प्रीतमला भेटून येते. तुम्ही आज जा, मी इथेच थांबेन. डॅडा बाबा काही म्हणू नकोस मला. मी नाहीये त्या योग्यतेचा. तुम्ही असं का म्हणता? खरंच सांगतो, तू माझी सून आहेस, या घरची लक्ष्मी आहेस. आणि माझ्या डोळ्यासमोर तुला घराच्या बाहेर काढ. तुला असं या उन्हात उभं राहावं लागतं. आणि मी काहीच करू शकत नाही अंजली, काहीच करू शकत. मला माफ कर अंजली. मला खरंच माफ कर. डॅड प्लीज तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. मला खरंच खूप वाईट वाटतं. वाईट आम्हाला वाटेल. तू आमची मुलगी पडून तुला घरात आणलं आणि कशी वागणूक मिळते तुला इथे. पण काळजी करू नकोस, मी तुझ्यावर असा अन्याय होऊ देणार नाही. आज काही झालं तरी मी तुला घरात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझं प्रॉमिस आहे तुला. प्रीतम, कसं वाटते तुला आता?
ठीक आहे आता. आईने मगाशीच गरमागरम सूप पाजलंय त्यामुळे जरा बेटर फील करतो. पण आता रोज वेळेवर औषधं घे आणि लवकर बरा हो. हो पण खरंच तू आणि मावशी मला भेटायला आलात ना त्याने मला जास्त बरं वाटतंय. आणि मी तू आता प्रीतम कसं आहेस तू? नाईस टू सी यू. मी ठीक आहे. इनफॅक्ट आत्ताच वहिनीला म्हणत होतो तू आणि मावशी भेटायला आलात म्हणून खूप बरं वाटलं मला. आणि तेवढ्यात तूही आलास बघ. हा माझ्यावर प्रेम करणारी माझी सगळी जवळची माणसं माझ्यासोबत आहेत ना बस. आय रिअली फील व्हेरी लकी. अरे हो रे नशीब लागतं तुला सांगतो. कसं आहे ना नाहीतर काही माणसं स्वतःच्या घरच्यांकडे पण लक्ष देत नाही. त्यांना काही सांगतच नाही. हं? आता बघ ना तू आजारी आहे तुला बरं नाही आहे मला कोणी सांगितलं नाही. मला कळलं मी आलो.